पहिले टीचर आहे. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी मोनिका तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. चला तर आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये ना इव्हनिंगच्या रुटीनसोबत एक मस्त अशी इन्स्टंट रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओला स्किप न करता बघा. आणि हो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगते की तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. इथे ना माझ्या इव्हनिंगच्या कामाला मी सुरुवात केलेली आहे. 5 ते 5:30च्या दरम्यानचा हा टाईम आहे आणि या टायमाला ना मी रोज माझं जे काही इव्हनिंगचं रुटीन आहे ते सुरू करते. कारण की मग 6च्या नंतर नळ येते, त्यामुळे 5:30ला मी बरोबर झाडू मारायला लागते. 15-20 मिनिटात माझं झाडून झालं की मग लगेचच वाळलेले कपडे जर असेल तर ते घड्या घालते. कारण की आता ना सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे दिवसभराचे कपडे काही वाढत नाही, तर मग कधी कधी ते तोरणं जे आहे ते लटकवून राहते. आणि जर वाढले असले तर खूप छान वाटते. तिथल्या तिथे दिवसावरच घड्या घालून जागेवरचे जागेवर कपडे चालले जाते. हे सगळं करतपर्यंत ना नळसुद्धा आलेले होते, म्हणजे बरोबर अर्धा तास जो आहे तो होऊन गेला. त्यानंतर नळ आले की असं थोडंसं मला बकेटीने पाणी जे आहे ते भरून घ्यावं लागते. आणि तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची होती, ती म्हणजे ही, आज सकाळीच जाऊन ना मी थोडंसं चष्म्याचं जे काही आहे ते चेकअप केलं आणि परत माझा चष्म्याचा जो नंबर आहे ना तो वाढलेला आहे. तर हा नवीन चष्मा कसा दिसतो कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर ना म्हटलं चला आता नळ आलेलेच आहे तर पटापट भांडे वगैरे जे आहे ते घासून घेते. तसं तर या टायमाला थोडेसे भांडे असते, पण हे जर भांडे स्किप केले ना तर रात्रीची भांडी डबल निघते. म्हणजे होतेच ते, जर सिंक छोटा आहे त्याच्यामुळे त्याच्या वरच्यावर जर आपण त्याच्यामध्ये आणून आणून खरकटी भांडे टाकत गेलं ना की मग एकसोबत घासायला सुद्धा कंटाळा येते. आणि मग थोडे थोडे जर केले तर मग संध्याकाळचा अजिबात कंटाळा येत नाही. नाहीतर कधी कधी असं होते ना, हाही टाईम मिस होते आणि संध्याकाळचा सुद्धा. मग सकाळच्या वेळी जेव्हा घासावं लागते ना तेव्हा थोडंसं लवकर उठून ते घासून घ्यावं लागते. मग ते करण्यापेक्षा ना असंच थोडं थोडं करून भांडे घासलेले कधीही चांगले, म्हणून मी या टायमाला आणि रात्रीचे रात्री असे भांडे जे आहे ते घासून घेते. खास करून ना मुलांचे टिफिनच राहते आणि ते जर घासून छान म्हणजे असं वाळून गेले ना तर टिफिन द्यायच्या वेळेस पुसपास करायचं टेन्शन राहत नाही. त्यानंतर ना रिदू आलेला होता घरी. तोही रडत रडत, कारण की त्याला ना थोडंसं खरचटलं होतं, त्यासाठी त्याचं रडणं चालू होतं. नंतर त्यांचे हातपाय वगैरे धुवून त्यांना फ्रेश केलं आणि म्हटलं थोडंसं जे काही दूध वगैरे आहे ते घ्या आणि लगेचच अभ्यासाला बसा. कारण की मुलांचं चालू असते ना की थोडंसं जरी आपण त्यांना टी व्ही लावायला दिलं किंवा मोबाईल हातामध्ये दिला की अर्धा एक तास निघून जाते आणि अभ्यासाची वेळ निघून गेली की मग न खूप उशिरापर्यंत त्यांचं जे काही होमवर्क आहे ते करून घ्यावं लागते. म्हणून संध्याकाळची वेळसुद्धा माझी ना टाईम टू टाईम आहे. म्हणून ना इकडे मी मुलांना अभ्यासाला बसवलं आणि स्मितूला ना या रूममध्ये अभ्यासाला बसवलं. त्याचं कारण ना पुढे जाऊन तो स्वतःच सांगणार आहे. स्वयंपाक घेतल्यावर मुलांचा अभ्यास घ्यायचा म्हटला ना तर आपला स्वयंपाक झाला की लगेचच सगळ्यांना भूका लागते. त्यामुळे ना ज्या वेळेस मी किचनमध्ये एंट्री करते स्वयंपाकासाठी त्याच वेळेस तिकडे मुलांना अभ्यासाला सुद्धा बसवून देते. म्हणजे त्यांचं ते रुटीन चालू असते आणि मग येता जाता माझं जे काही त्याचं होमवर्क घेणं आहे ते सुद्धा सुरू असते. तर त्याला ते देऊन दिलं आणि मी परत आलेली आहे किचनमध्ये. त्यासाठी ना आता बिर्याणीसाठी मॅरिनेशन चालू आहे. तर इथे अर्धा किलो चिकन आहे. अर्धा किलो आहे की किती आहे माहीत नाही, पण जवळपास अर्धा किलो असणार. त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, हिरवी मिरची आणि जे काही आपले सुके जिन्नस असते ना मसाले, ते मी याच्यामध्ये टाकून घेतले. थोडंसं अर्धा वाटी दही टाकून घेतलं आणि सगळं मस्त असं आता एकजीव करून म्हणजे फेटून त्याला 1 तास अर्धा तास किंवा मग वेळ जर नसेल ना तर मी तेव्हाच्या तेव्हाच ते फोडणी द्यायला सुद्धा घेते. तशी ही बिर्याणी छानच लागते. आणि ना 25 रुपयाचं एक सुहाण्याचं बिर्याणी मसाल्याचं पॅकेट येते ना ते पूर्णच्या पूर्ण 1 किलोला लागते. म्हणजे अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो जर तांदूळ वापरत असेल ना तर 25 रुपयाचं जे छोटं पॅकेट येते ना ते मी पूर्ण त्याच्यामध्ये टाकते. म्हणजे वरून काही खडे मसाले वगैरे टाकायची आवश्यकता पडत नाही. त्याच्यामध्येच लवंग, विलायची, अजून जे काही आपले थोडेसे खडे मसाले असते ते येते. तर आता ना खूप जणांना बिर्याणी करायचं म्हटलं की खूप जास्त टेन्शन येते भांड्यांचं, त्याचबरोबर खूप प्रोसेस आहे अशी. तर या प्रोसेसने तुम्ही करून बघा, नक्कीच तुमची बिर्याणी पटकन होणार. आता श्रावण लागायच्या आधी तर एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तर एकीकडे ना मी पाणी ठेवलेलं आहे तांदूळ म्हणजे उकळवून घ्यायसाठी आणि दुसरीकडे मोठं भांडं ठेवलं ज्याच्यामध्ये मी बिर्याणी शिजवणार आहे. त्याच्यामध्येच कांदे जे आहेत ते मी आता फ्राय करून घेणार. तर आता तेल गरम होत आहे तोपर्यंत
पटकन तांदूळ वगैरे जे आहे ना ते मी धुवून घेत आहे आणि तांदूळ न अर्धा तास जरी पाण्यात भिजत ठेवले तरीही चांगलं मोकळा फडफडीत भात होतो. पण हे स्पेशल बिर्याणी राईस आहे त्याच्यामुळे ना तेवढं काही लोड नाही आहे. तर आता पटकन इकडे कांदे जे आहेत ते मी फ्राय करून घेत आहे. आणि बिर्याणीसाठी लागणारा कांदा ना कधी पण फुल फ्लेमवरच फ्राय करायचा जेणेकरून तो क्रिस्पी आणि कुरकुरीत होईल. तर एकीकडे ना आता पाण्याला थोडीशी उकळी आलेली होती म्हणजे पूर्ण ते बॉईल व्हायचं आहे पण ते गरम झालेलं होतं म्हणून त्याच्यामध्ये 2-3 तेजपत्ते, थोडंसं जिरं आणि गरजेपेक्षा जास्त मीठ याच्यासाठी की नंतर जेव्हा आपण थोडंसं जे तांदूळ शिजते ना ते चाळणीमध्ये आपण चाळून घेतो ना तर मिठाचं जे काही प्रमाण आहे ते निघून जाते. थोडंफार ते भातामध्ये राहते त्यासाठी गरजेपेक्षा जास्त मीठ तिथे मी वापरलेलं आहे. आता ते एका साईडला ठेवून दिलं आणि दुसऱ्या साईडला माझं कांदे जे आहे ते सुद्धा फ्राय करणं चालूच आहे. म्हणजे वेळही वाचतो आणि सोबतच्या सोबत जे काही आहे ना आपलं बिर्याणीची प्रोसेस ती चालू असते. बरेच लोकांना खूप असं वाटते की बिर्याणी म्हणजे खूप जास्त वेळ घेतो पण या पद्धतीने नक्की करा. म्हणजे या स्टेपनी करा तुम्हाला इझी जाईल. कांदे सगळ्यात पहिले तर कापून ठेवून द्यायचे. कारण की कांदे कापायला आणि मॅरिनेशन करायसाठी जी प्रोसेस लागते ना त्याच्यानंतर बाकीचं तर काही नाही आहे. आपण जेवढं स्वयंपाकाला वेळ लागते ना तेवढ्या वेळामध्ये आपली बिर्याणी शिजून मोकळी होते. तर आता ज्या पातेल्यामध्ये म्हणजे ज्या गंजामध्ये मी कांदे तळून घेतले ना फ्राय करून त्याच गंजामध्ये मी जे काही चिकन होतं मॅरिनेट केलेलं ते सगळं टाकून घेतलं आणि थोडेसे कांदेसुद्धा टाकून घेतले फ्राय केलेले. आता ते छान शिजत आहे कमी गॅसवर. तोपर्यंत म्हटलं चला इकडे जाऊन बघते काय सुरू आहे. तुझं काय चाललंय पिल्ला? पिल्लू इकडे बघ ना. हाय, हे बघ तुझी टीचर बघ. रिधू इतका जिद्दी आहे ना की त्याच्या जिद्दीसमोर अभ्यास त्याला त्याच्याच पद्धतीने करायचा असतो. तू इकडे का बरं बसला मी तू अभ्यासाला? जसे जसे मुलं मोठे होतात ना तसं तसं खरंच खूप अवघड आहे. म्हणजे दोघांना सांभाळणं ना इतकं कठीण. दोघांना आज 2 रूममध्ये बसवलं. म्हटलं इथून किचन जवळ आहे तू इथे बस, मी तुला येता जाता बघते आणि होमवर्क सांगते. कारण की मी याला ट्युशन लावलेली नाही आहे त्यामुळे मी घरीच अभ्यास घेते. मम्मी कशी शिकवते पिल्लू? मम्मी खूप छान शिकवते. कसं काय मम्मीला कसं काय शिकवता येते? काऊन की मम्मी थोड्या वर्षा पहिले टीचर होती. मी पण कॉन्व्हेंटला जायची पण एवढं मोठ्या पोरांना नव्हती शिकवत. माझ्याकडे LKG आणि UKG असे 2च होते आणि ते पण गावामध्ये. आता बरंच काही चेंज झालं आहे आणि खूप काही बदल पण झालेले आहे. तरी पण जे काही बेसिक आहे ते तर तेवढं तर आपल्याला समजते. त्याचबरोबर ह्या ज्या काही गोष्टी आहे ना खूप कठीण आहे, एकदम टफ आहे, खूप टफ आहे. आणि हा जो पॅटर्न आहे ना खुद्दरवाल्यांचा खूप टफ आहे मला तरी वाटते. कारण मुलांच्या याने नाही का खूपच टफ आहे. तरी पण स्मितू जो आहे ना तो छानपैकी कवर करतो. कारण की आम्ही त्याला सुरुवातीपासून ना अभ्यास त्याचा बेसिकली खूप म्हणजे असं पक्का करून घेतला आहे. जर आता रिधू एवढे जर तुमची मुलं असेल ना तर त्याला ABCD 1-2 किंवा मग म्हणता येत असेल तर खूप सारं नाही का 1पासून तर 100पर्यंत 50पर्यंत असं म्हणायला लावायचं. त्याचबरोबर त्यांना स्मॉल कॅपिटल लेटर्सची ओळख, कलर्स, पार्ट्स ऑफ बॉडी तर नर्सरीतच येतात. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बेसिकली जर आपण करून घेतल्या तर खूप म्हणजे जेव्हा हे असे एवढे मोठे होते ना तेव्हा अजिबात त्रास होत नाही. चला तर आता याला शिकवते मी. थोडंसं मोबाईल साईडला ठेवते. तिकडे बिर्याणी तर शिजत आहे कारण मोबाईल साईडला ठेवल्याशिवाय त्याचा काही अभ्यास होणार नाही. तर भेटते अजून परत. इव्हनिंगला ना माझं हेच रुटीन असते. मुलांचा अभ्यास आणि त्यातल्या त्यात अभ्यास घेता घेता स्वयंपाक. याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंच रुटीन नसते. आणि ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी सुट्टी असेल किंवा होमवर्क नसेल ना त्या दिवशी मी खूप खुश असते आणि सिम्पल असा मेनू जो आहे ना तो बनवण्याचा प्रयत्न करते. कारण की तेवढाच जो वेळ आहे ना तो स्वतःसाठीचा तो मला मिळतो. आणि तेवढ्या वेळामध्ये मग TV बघायचं असेल, मोबाईल बघायचा असेल किंवा बाहेर काही पाणीपुरी खाऊन यायचं असेल, अशा गोष्टी ज्या आहेत त्या वेळेला मी करत असते. म्हणजे मुलांना सुट्टी असेल किंवा मग त्यांना होमवर्क नसेल तेव्हा. बाकी वेळेस तर त्यांच्या होमवर्कसाठी ना घरीच लटकून राहावं लागते. तर इथे ना आता छान तांदूळ जे आहे ते 50%च्या वर शिजलेले होते. आता तेच मस्त असे
चाळणीमध्ये काढून घेतले आणि ही जी पुरणाची चाळणी आहे ना खूपच छान, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मला या चाळणीचा ना वापर होत असतो. तर त्याच्यामध्येच मी तांदूळ जे आहे ते आता काढून घेतले, छान त्याच्यावरून थंड पाणी टाकून देते, जेणेकरून ते तांदूळ जे काही आहे चिपकणार नाही आणि मोकळे असे मस्त होणार. एकीकडे चिकन जे आहे ते अर्धं शिजत आलेलं आहे. आता परत तेच असते माझं, की इकडे अर्धं काम करत जायचं आणि स्मितूचं थोडंसं असते तो होल्डवर, की मम्मी मला हे सांग ते सांग, तर त्याच्याकडे जाऊन बघत राहायचं. असंच करत संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा होतो आणि कधी तर स्वयंपाक करायला वेळही नसतो. आणि त्याच्यावरून आमच्या घरात इतकं मोठं महाभारत रामायण घडते ना, की म्हणजे इतका उशीर तू स्वयंपाकाला का बरं लावते. असं तुमच्याही घरी होते का? एकतर वरून मुलांची जिम्मेदारीही घ्या, त्यांना ट्युशनला न पाठवता घरामध्ये शिकवा आणि त्यातल्या त्यात मग असं रामायण महाभारत घडते, की तू इतका वेळ स्वयंपाकाला कशासाठी लावते. बऱ्याचदा ना मी रुटीनमध्ये म्हणजे सेट करण्याचा प्रयत्न करते, की माझं जे काही आहे ना 7 ते 8च्या दरम्यान टोटली स्वयंपाक होऊन मी मोकळी व्हावी. पण त्या दरम्यान ना नळ येते आणि नळ म्हटल्यावरनं परत इकडून तिकडे, तिकडून इकडे, म्हणजे सारखं आपल्याला काहीच रिलॅक्सेशन नसते आणि बाई म्हटल्यावरनं बाईच्या जातीला हे सगळ्यांच्या बाबतीत असेल. तर असो, प्रत्येकाच्या बाबतीत काही ना काहीतरी असं चुका, त्रुटी हे आपल्याला असतेच. आता ते आपल्याला ऐकून घ्यायचं वरदान आहे आणि समोरच्यांना गावाचं वरदान आहे. तर इथे ना आता जो काही भात आहे तो तर मस्त असा मोकळा पडलेलाच होता. चिकनसुद्धा शिजलेलं होतं. त्याला असं भांड्यामध्ये मी काढून घेते आणि नंतर न लेअर लावते. आता वाटलं तर लावते, नाही तर मग डायरेक्टच मी ना वरून टाकून देते भात आणि मग तो ताव्यावर ठेवून देते. 10 मिनटं ठेवलं की मस्त अशी बिर्याणी जी आहे ती ओके होऊन जाते. जास्त मी तामझाम करत नाही, अशी ही बिर्याणी खूप चवीला टेस्टी लागते. इथे पुदिनाचे पत्ते जर असेल ना ते जर टाकले तर आणखीन त्याच्यामध्ये फ्लेवर येतो, किंवा एक छोटीशी बॉटल येते केवडा एसेन्सची, ती जरी वापरली ना तरीसुद्धा त्यानेही छान फ्लेवर येतो. आता मस्त असं जे काही आहे ना लेअर त्या लावून घेतलेल्या आहे आणि त्याच्यानंतर ना आता त्याला झाकून छान 10 मिनटं गॅसवर ठेवून देणार, जेणेकरून त्याच्यामधलं जे काही मॉइश्चर आहे ते कोरडं पडेल आणि बिर्याणीला जसं पाहिजे मोकळेपणा, जसं विकतमध्ये येते ना फ्लेवर आणि मोकळं फडफडीत भात, तसा तो बिर्याणी राईस आपला जो आहे तो रेडी होणार. छान असा मस्त बिर्याणीचा बेत होता. इकडे भांडे वगैरे सगळं मी क्लीन करून घेतलं रात्रीचे आणि आता ना व्हिडिओचा मी इथेच एंड करते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा, जेणेकरून असे छान छान नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला तर भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, शुभरात्री.